विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान हा पाठ। आणि या पाठामध्ये आज आपल्याला कृषी विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी दुसरे दोन महत्त्वाचे टप्पे अभ्यासायचे आहेत, ज्याला श्वेत क्रांती म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन आणि नील क्रांती म्हणजे ब्लू रिव्होल्यूशन। या अगोदर आपण हरित क्रांती म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन बद्दल अभ्यासलं होतं। अमेरिकेमध्ये डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग आणि भारतामध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांमधून आपला भारत देश अन्नधान्याच्या निर्मितीमध्ये स्वावलंबी झाला आणि अन्नधान्याच्या अभावी होणारा भूकबळीचा प्रश्न, सामान्य माणूस खायला मिळत नाही म्हणून माणसाची होणारी उपासमार आणि अन्नधान्यांची साठवण आणि कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अन्नधान्याची निर्मिती करता येण्याच्या तंत्रज्ञानाला आपण हरित क्रांती म्हणतो। आणि हे सगळं डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नांमुळे झालं। दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येचा अन्नधान्य विषयक प्रश्न आणि महत्वाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी होणारी धावपळ, या सगळ्यांवर मात करण्यासाठी ज्या देशामध्ये देशाचा विकास कशावर अवलंबून असतो, ज्या देशातले मूलभूत प्रश्न मार्गी लागतात त्यानंतर मग विकासाचा विचार करता येतो। मूलभूत प्रश्न काय? प्रत्येकाला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, पिण्यासाठी पाणी, राहण्यासाठी घर म्हणजे निवारा आणि ऊन वारा थंडी पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी वस्त्र। त्याचबरोबर हे सगळं आपली मूलभूत गरज आहे हे समजण्यासाठी योग्य शिक्षणाची आवश्यकता असते आणि शिक्षणामधूनच आरोग्य देखील आपल्याला सुधारता येतं। म्हणजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या समस्या जर मिटल्या तर तिथपासून नंतर मग बाकीचा विकास आणि प्रगती याबद्दल आपल्याला विचार करते। परंतु ही हरित क्रांती होण्याच्या अगोदरचा जर विचार केला आपण तर आपण अभ्यासलं दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये वाढणारी लोकसंख्या, प्रचंड लोकसंख्या वाढत चालली। साधारणपणे 1921 पासून लोकसंख्येची वाढ झपाट्यानं झाली आणि जवळपास 1921 पासून पुढच्या 34 वर्षामध्ये लोकसंख्या दुप्पट झाली आणि स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये भारत स्वतंत्र झाला त्यावेळी असणारी लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या याच्यामध्ये 100 कोटींची भर पडली। या सगळ्यांचा अर्थ काय? सध्या प्रत्येक वर्षी साधारणपणे 2.25 कोटी ते 3 कोटी लोकसंख्या आपल्या देशामध्ये वाढते। फक्त भारतामध्ये दरवर्षी 2.25 कोटी ते 3 कोटी लोकसंख्या वाढते। म्हणजे दरवर्षी आपला भारत देश एका ऑस्ट्रेलिया सारख्या देशाची निर्मिती करतो। मग हे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, जशी लोकसंख्या वाढती त्या प्रमाणामध्ये जमीन वाढते का आपल्या भारतामधली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, जमिनीमध्ये वाढ होत नाही, दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये वाढ होते। भारतामध्ये दर 1.5 सेकंदाला एक बालक जन्माला येतं, दर 1.5 सेकंदाला एक बालक जन्माला येतं। म्हणजे एका मिनिटामध्ये झाले 40, एका तासामध्ये झाले 2400, एका दिवसामध्ये झाले जवळपास 2,56,000 आणि एका वर्षामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त। आता हा आकडा कधीचा आहे? फार जुना आकडा आहे। सध्याचा जर विचार केला तर एका वर्षात भारताची लोकसंख्या 2.25 कोटी ते 3 कोटींनी वाढत चाललेली आणि मग दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची अन्नविषयक गरज भागवण्यासाठी हरित क्रांती महत्वाची ठरली। जसं हरित क्रांती तसंच श्वेत क्रांती आणि नील क्रांती सुद्धा। हरित क्रांती म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आलेली सक्षमता किंवा अन्नधान्यांची कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त निर्मिती करण्यामध्ये झालेलं संशोधन यांना हरित क्रांती म्हणतात। तर श्वेत क्रांती म्हणजे दुधासाठी दुग्धोत्पादनासाठी देखील आपण परावलंबी होतो आणि या सगळ्यांवर मात करण्यासाठी श्वेत क्रांती म्हणजे आज दुग्धोत्पादनामध्ये भारतासारखा देश स्वावलंबी आहे।
फक्त स्वावलंबीच नाही तर जगामधला एक प्रमुख निर्यातदार देश बनला आहे. आणि हे सगळं जैवतंत्रज्ञानामुळे साधत आलं. या अगोदर आपण जैवतंत्रज्ञानाचे वेगवेगळे व्यावहारिक उपयोग अभ्यासले. त्यामध्ये पीक तंत्रज्ञान अभ्यासलं, संकरित बी बियाण्यांच्या जाती, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांच्या जाती, जैविक खतं, पशुसंवर्धन, त्याचबरोबर मानवी आरोग्याच्या सुधारणेसाठी जैवतंत्रज्ञानाचा महत्वाचा वाटा, लस तयार करणे, लसीकरण, खाद्य लसी, हे सगळं जैवतंत्रज्ञानाने आपल्याला साधत आलं. जसं हे झालं तसं कृषी क्षेत्रामध्ये देखील जैवतंत्रज्ञानाने सुधारणा केली. त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी इंटरफेरॉन आणि जनुकीय उपचार, रोग निदान, रोग उपचार, औद्योगिक उत्पादनं तयार करणं, पर्यावरणाचे जे काही प्रश्न दिवसेंदिवस क्लिष्ट होत चाललेले त्यावर मात करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग झाला. अन्न निर्मितीमध्ये त्याचबरोबर डीएनए आणि डीएनए फिंगरप्रिंट या सगळ्या संशोधनामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वाटा महत्वाचा आहे. हे जसं झालं तसं कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला, हरित क्रांती झाली. आणि श्वेत क्रांती म्हणजे दुग्धोत्पादनामध्ये आलेली स्वावलंबिता किंवा दुग्धोत्पादनामध्ये झालेला आमूलाग्र बदल, याला श्वेत क्रांती म्हणतात. भारतासारख्या देशामध्ये काही वर्षापूर्वी दुधाचा तुटवडा भासत होता आणि काही प्रदेशामध्ये दुधाची विपुलता होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र यासारख्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुग्धोत्पादन व्हायचं, दूध भरपूर होतं. परंतु सगळीकडेच आपल्या देशामध्ये प्रत्येक माणसापर्यंत दूध पोचत होतं का? आणि आज तरी मिळते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आजही आपल्याला चांगलं निकोप दूध मिळत नाही. दूध हे तर पूर्णान्न आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. केसिन नावाचं मुख्य प्रोटीन, त्याच्याबरोबर आणखी वेगवेगळे प्रोटीन असतात, स्निग्ध पदार्थ असतात आणि दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक गिरायकापर्यंत अजूनही दूध पोचू शकत नाही. आता पोचू शकत नाही, अजूनही चांगलं दूध पोचू शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. पूर्वी तर दूधच मिळत नव्हतं. दुधासाठी, कब्बर दुधासाठी गावभर फिरावं लागायचं. ही गोष्ट कधीची आहे? तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा, तुम्ही लहान असताना दूध किती होतं? किंवा आजोबांना जर विचारलं तर जर्सी गाय, होल्टासन गाय, रेड्डीन गाय या गायी होत्या का? किंवा मुरा म्हैस होती का? नाही, आपल्याकडे गावरान प्रजाती होत्या. परंतु यानंतर जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वेगवेगळ्या संकरित दुग्धोत्पादनामध्ये वाढ करून देणाऱ्या प्राण्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या आणि सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं दुग्धोत्पादन हा एक शेतीला महत्वाचा पूरक जोडधंदा होऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांना अनेक माध्यमातून आपल्या प्रशासनानं उद्युक्त केलं आणि हा फक्त एक जोडधंदाच नाही तर पूर्ण व्यवसाय सुद्धा होऊ शकतो. आणि आज बरेच शेतकरी फक्त शेतीचा उपयोग दुग्धोत्पादनासाठी करतात. कमीत कमी शेतीमध्ये 2 एकर 4 एकरची जर शेती असेल तर म्हैसी पाळल्या जातात किंवा गायी पाळल्या जातात आणि चांगले दूध विकणारे विक्रेते आपल्या गावाच्या जवळ या लातूर बार्शी रोडवर एक म्हशी पाळलेला रामेगावच्या थोडस पुढे गेल्यानंतर एक प्लांट आहे आणि ते आजही, आता जवळपास दुधाचा भाव आज आपल्याकडे 40-45 आहे, परंतु त्यांचं दूध 50 आणि 55 रुपये लिटरनं ते जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये सगळं दूध विकून येतात. आणि कर्जाऊ किंवा बँकेकडून घेतलेलं लोन ते कधीच नील झालं. त्यांच्या मुलाखती जर आपण पाहिल्या किंवा त्यांच्याबद्दल जर आपण लक्षात घेतलं, वाचलं, कुठं आपल्या जवळ आहे, जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल दूध हा आता पूर्ण व्यवसाय सुद्धा होऊ शकतो. आणि या सगळ्यांची देण जसं हरित क्रांती डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग आणि डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामधून झाली, तसं डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी या श्वेत क्रांतीला महत्वाचं संशोधन उपलब्ध करून दिलं. म्हणून हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग, तसं श्वेत क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं आपल्याला नाव घेता येईल. दुग्धोत्पादनामध्ये झालेली प्रगती किंवा क्रांती, झालेला आमूलाग्र बदल याला श्वेत क्रांती म्हणतात. आणि गुजरातमध्ये आणंदमधील सहकारी दुग्धोत्पादन केंद्राच्या
संस्थापकांनी एक सहकाराची चळवळ उभी केली आणि त्या सहकाराच्या चळवळीचा उद्देश होता ऑपरेशन मिल्क फ्लड. म्हणजे काय? दुग्धोत्पादनाची चळवळ. त्याला ऑपरेशन फ्लड असं नाव दिलं होतं त्यांनी. फ्लड म्हणजे काय? महापूर, दूध महापूर योजना. बघा कधी ऐकलं असेल तर. फ्लड म्हणजे पूर असतो. आणि या चळवळीचा उद्दिष्ट काय होतं की प्रत्येक जनसामान्यापर्यंत हे दूध पोहोचलं जावं आणि दुग्धोत्पादनाची ही चळवळ एका वैशिष्ट्यपूर्ण उंचीवर नेऊन दुग्धोत्पादनामध्ये भरीव वाढ करण्यासाठी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी फक्त प्रयत्नच केला नाही, तर दुग्धोत्पादनाची किंवा दुधाची गुणवत्ता कशी वाढावी, कशी वाढवता येईल यावर नियंत्रण आणि नव्या उत्पादनांचा शोध, दुग्धोत्पादन करून तयार केलेल्या वेगवेगळ्या अन्नपदार्थांचं परीक्षण करणे, त्या अन्नपदार्थांचं जतन करणे, या सगळ्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून नवे नवे प्रयोग केले. अमूल नावाचं दुग्ध उत्पादन किंवा दुधाचं उत्पादन, आज अमूलचे प्रोडक्ट, अमूल श्रीखंड, अमूल दही, अमूल दूध किंवा अमूलचं तूप हे फक्त भारतातच नाही तर जागतिक बाजारपेठेमध्ये, जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अमूलनं आपला एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला आहे. अमूल म्हणजे काय? ए फॉर आनंद, एम फॉर मिल्क, अमूल मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे अमूल आहे. आणि भारतासारख्या देशामधलं हे अमूलचं प्रोडक्ट आता जागतिक पातळीवर सुद्धा पोहोचलेलं आहे. आता हे सगळं जरी झालं असलं, दुधामध्ये जर्सी गाईचं दूध आणि आपल्या गावरान गाईचं दूध, आपली पंढरपुरी म्हैस आणि मोरा म्हैस किंवा अजून दुसरी कुठली संकरित म्हैस, याच्यापैकी दूध कुणाचं आपल्याला चवदार लागतं? गावरान गाईचं लागतं का जर्सी गाईचं लागतं? गावरान गाईचं. म्हणजे जरी ही हरित क्रांती, श्वेत क्रांती किंवा प्रगती आपल्या या परंपरेनं किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेनं, आपल्या समाज व्यवस्थेनं, आपल्या राजकीय व्यवस्थेनं आपल्यावर बिंबवली असली तरी सुद्धा आज प्रत्येक जणाचा ओढा गावरान, बाजारामध्ये गावरान आरोळी ऐकायला आली की लोक तिकडं जातात, त्यांचा ओघ तिकडे आहे. का? आपल्याला गावरान पाहिजे. परंतु आज गावाची गुणवत्ताही राहिली नाही, गावही राहिले नाही आणि रानही राहिले नाही. रानाचं रूपांतर शहरामध्ये झालं आणि गावाचंही रूपांतर शहरामध्ये, कारखान्यामध्ये आणि भकास यंत्रांमध्ये याची रूपांतर होत आहेत. दिवसेंदिवस कारखाने वाढत आहेत, रस्त्यावरची वाहनं वाढत आहेत आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून प्रदूषण निर्माण झालं. आणि जी गुणवत्ता राखण्यासाठीचं जे उद्दिष्ट ठेवलं होतं, हरित क्रांती, नील क्रांती किंवा श्वेत क्रांती, या क्रांती करणाऱ्या किंवा जैवतंत्रज्ञानाचं पहिलं उद्दिष्ट हे होतं की यांची गुणवत्ता राखली पाहिजे, याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे किंवा याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे. हा दर्जा दिवसेंदिवस कुठेतरी कमी होत चाललेला आहे. याकडेही आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आता फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आणि ही आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण होण्याची कारणं काय त्याचा जर आपण शोध घेतला तर निकृष्ट अन्न पदार्थ, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संकरित बी बियाण्यांच्या पैदाशीमधून निर्माण होणारं अन्न, वाढतं कीटनाशक, कीटकनाशक यांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम, त्याचबरोबर दुधासारख्या पदार्थांमधून देखील आपल्या शरीरामध्ये घातक रसायनं चालली. म्हणून आता जगभरातील लोक आपल्याकडच्या देशी वाणांना प्राधान्य देत आहेत. जुनं गावरान काय, देशी गाय कशी आपल्याला मिळवता येईल, देशी म्हैस कशी आपल्याला पाळता येईल, यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. हे झालं, याच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे झालं श्वेत क्रांतीबद्दल. त्यानंतर आता नील क्रांती म्हणजे काय? नील क्रांती म्हणजे ब्ल्यू रिव्होल्युशन. म्हणजे पाण्यामध्ये नील क्रांती कशाला म्हणतात तर पाण्यामध्ये पाण्याचा वापर करून आपल्याला उपयोगी सजीवांची निर्मिती करण्याचं तंत्रज्ञान म्हणजे थोडक्यात नील क्रांती. पाण्याचा वापर करून उपयुक्त सजीवांची निर्मिती एवढंच नाही तर मत्स्य शेतीच्या माध्यमातून सागरामध्ये, समुद्रामध्ये, तसंच गोड्या पाण्यामध्ये, शेततळ्यामध्ये काही सजीवांच्या खाद्य प्रजाती आणि त्यांची निर्मिती करणे, त्यांची पैदास करणे, याला एकत्रितपणे नील क्रांती म्हणतात. दिवसेंदिवस आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या आशिया खंडामध्ये, पूर्व आशियाई देशामध्ये वेगवेगळे शेततळे, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेततळ असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मत्स्यबीज सोडून मासे कसे वाढवता येतील यासाठी शेतकऱ्यांचा देखील प्रयत्न आहे. म्हणजे शेतीला पूरक जोडधंदा जसा गुरांचं पालन करणे हे जसं आहे किंवा रेशीम पैदास आहे,
किंवा मधुमक्षिका पालन आहे, तसं मत्स्योद्योग, मत्स्यपालन हा देखील एक शेतीला पूरक जोडधंदा आहे. याच्यामध्ये, या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि केवळ याच्यामध्ये मासे किंवा कोळंबी हे किंवा माशाशी निगडीतच फक्त प्राणी नाही, तर मत्स्य शेतीमध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि वेगवेगळी दुसरी उत्पादनं, मग शंख असेल, शिंपले असतील, मोती असेल किंवा आणखी जलचर वनस्पतींचा उपयोग या मत्स्य शेतीमध्ये देखील या सगळ्यांचा समावेश होतो. आणि या मत्स्य शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, नील क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं NKM 16, NKM म्हणजे काय, नील क्रांती मिशन 2016 हा एक कार्यक्रम राबवला. आणि या कार्यक्रमांतर्गत मत्स्य शेतीला शेतकऱ्यांना प्रयुक्त करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी 50% 100% अनुदान देखील उपलब्ध करून दिलं. यामुळे फार मोठ्या प्रमाणात खाऱ्या पाण्यामध्ये आणि गोड्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांना मत्स्य शेती करता येते. आणि 50% म्हणजे अर्ध सरकारचं, सरकारी निधी अर्धा आणि 50% शेतकऱ्यांचा, किंवा काही शेतकऱ्यांना 100% देखील रक्कम भारत सरकार या नील क्रांती मिशन म्हणजे NKM 16 या कार्यक्रमांतर्गत किंवा या योजनेअंतर्गत भारत सरकार देते. यामध्ये मग मत्स्य शेतीमध्ये खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारे वेगवेगळे मासे, अगोदर गोड्या पाण्यामध्ये वाढणारे मासे, खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारे मासे. यामध्ये गोड्या पाण्यामध्ये कुठले कुठले असतात आपल्या भागामध्ये, नदीमध्ये रोहू, कटला, मृगळ, कार्प हे गोड्या पाण्यामध्ये वाढणारे मासे हे वाढवले जातात. तर खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारे मासे कोणते, कोळिंबी, शेवंड, बोय किंवा रेनवी, चैणास, खसी, मुर्दुशी हे मासे खाऱ्या पाण्यामध्ये वाढतात. म्हणजे खाऱ्या पाण्यातील उत्पादनं आणि गोड्या पाण्यातील उत्पादनं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाऊ लागले आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे नील क्रांती झाली किंवा पाण्यामध्ये मत्स्य शेती आणि मत्स्य शेतीला जोडून विविध उपयुक्त वनस्पती देखील तयार करता आल्या. याला नील क्रांती म्हणतात. यावरून आपल्या काय लक्षात येतं, हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि नील क्रांती हे कृषी उद्योगामधले महत्वाचे टप्पे ज्याला जैवतंत्रज्ञानाचा आधार आहे.